महापालिका निवडणुकांच्या प्रचारात सुसाट सुटलेत ते अजित पवार. अजित पवारांचा जोश एकदम हाय आहे. अजित पवार ठिकठिकाणी रोड शो घेत आहेत, आश्वासनं देत आहेत. पुण्यामध्ये त्यांनी एक मोठं आश्वासन दिलं. अजित पवार असं म्हणाले की आम्ही पुण्यात मेट्रो आणि PMPLच्या बसेस मोफत प्रवासासाठी उपलब्ध करून देऊ, अशा स्वरूपाचं आश्वासन त्यांनी दिलं. या आश्वासनाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातल्या मुलाखतीत अभिनेत्री गिरिजा ओक यांनी एक प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या या सगळ्या घोषणेतली हवाच काढून घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की विमान प्रवासही फुकट सांगायला काय हरकत आहे, कारण घोषणाच तर करायच्यात, आश्वासनच तर द्यायची आहेत. काय नेमकं घडलं आपण पाहूयात. अजित पवार देवेंद्र फडणवीसांमधला वाद टोकाला. निवडणुकीनंतर अजित पवारांचं काय होणार? फडणवीस म्हणतात 15 तारखेनंतर अजित पवार काही बोलणार नाहीत. अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढा काढली. आम्ही कुठेतरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा. जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा. त्यामध्ये विधानसभेचं माझ्या पुरतं आहे, त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही. वाहतूक कोटी कमी नाही झाली. दिल्लीत तर पहिल्यांदा फ्री आहे, कमी होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही का सगळंच वेगळंच शोधताय. तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह. आता कशाची बघताय वाट. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पण द्या. नाही पुण्याचा चेहरा मोरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार. महापालिका निवडणुकीत अजित पवार असे सुसाट सुटलेत. अजित पवारांची गाडी पुण्यात काही थांबायला तयार नाही. मात्र अजित पवारांच्या सुसाट सुटलेल्या या गाडीला ब्रेक लावलाय तो खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी. अजित पवारांनी पुण्यासाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये पुणेकरांना मेट्रो आणि PMPL मधून फुकट प्रवासाचं आश्वासन दिलं होतं. मात्र पुणेकरांना मेट्रो प्रवास फुकट देणं शक्य नाही असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांच्या आश्वासनातली हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केलाय. काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं. तिकीट न काढता PMPL बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू. आता मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाही आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजप विरोधात लढतात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना सत्ता आणायची आहे. त्यामुळे अजित पवार सातत्यानं भाजपला टार्गेट करतायत. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं, काही जणांना अचानक कंठ फुटलाय. आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा, मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल? आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा सामना रंगलाय. त्याबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगेंना पाठिंबा देत अजित पवारांना एक शेर सुनावला. अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय, म्हणून तो एकेरी उल्लेख करतोय. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं.
परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे. त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्रागा आहे, हा रागराग आहे. जरा समजून घ्या दादा. ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका. तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा. समोरच्या लोकांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत. त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे, सवाल जवाब झाला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एवढा जोरदार सामना रंगलेला असताना आता फडणवीसांनी अजित पवारांबद्दल एक मोठा इशारा दिलाय. फडणवीस म्हणाले 15 तारखेनंतर अजित पवार बोलणार नाहीत. अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर, एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये. मी आत्तापर्यंत तो संयम पाहिला आहे. त्यांचा संयम थोडा ढळला आहे. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय. त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे ज्यांनी 70,000 कोटींचे आरोप केले त्यांच्याच बरोबर मी सत्तेत आहे ना, असं अजित पवार म्हणतायत. तर तिसरीकडे आता देवेंद्र फडणवीस म्हणतायत 15 तारखेनंतर अजित पवार बोलणार नाहीत. आता हे सगळं पाहता महापालिका निवडणुकीनंतर पुढे काय होणार याची जबरदस्त उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.